खानदेश बुलंदतोफ टीव्ही न्यूज। तालुक्यातील विविध विकास कामे अपूर्ण ठेवल्याप्रकरणी आणि कामांमध्ये दिरंगाई करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेले पंचायत समितीचे माजी सदस्य सुभाष नागोमाळी यांनी नगरपंचायत प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर आपले अन्नत्याग उपोषण तात्पुरते 15 दिवसांसाठी स्थगित केले। सुभाष माळी यांनी 29 जून 2026 रोजी नगरपंचायतीकडे दिलेल्या तक्रार अर्जात शहरातील प्रलंबित व अपूर्ण कामांचा पाढा वाचला। या कामाबाबत वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून कारवाई होत नसल्यानं त्यांनी अन्नत्याग उपोषणाचा इशारा दिला होता। उपोषणाच्या दिवशी नगरपंचायत प्रशासनाच्या वतीनं अभियंता विपुल साळुंखे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन सुभाष माळी यांना प्रशासनाचे अधिकृत पत्र सुपूर्द केले। या पत्रात नमूद करण्यात आले की तक्रार अर्जाच्या अनुषंगानं प्रलंबित विकास कामं विहित मुदतीत पूर्ण करण्यासाठी संबंधित ठेकेदारांना ताकीद देण्यात येत आहे। तसेच त्यांनी आतापर्यंत केलेल्या संपूर्ण कामांची सखोल तपासणी केली जाईल। या चौकशीत जे ठेकेदार दोषी आढळतील त्यांच्यावर नियमानुसार कडक कायदेशीर कारवाई केली जाईल। प्रशासनानं दिलेल्या या लेखी आश्वासनानंतर उपोषण मागे घेण्याचं आवाहन करण्यात आलंय। प्रशासनाच्या या भूमिकेनंतर सुभाष माळी यांनी नगरपंचायतीला 15 दिवसांची मुदत देत आपले आंदोलन तात्पुरतं मागे घेतले। येत्या 15 दिवसात या प्रलंबित प्रश्नांवर योग्य ती कारवाई न झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलन छेडू असा इशारा त्यांनी या प्रसंगी दिला। या प्रसंगी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन त्यांचं उपोषण सोडवण्यासाठी नगराध्यक्षा कलावती माळी, गट नेते राकेश माळी, रजुताई माळी, कमलताई पाटोळे, पुष्पा सोनवणे, सुनीता देसले, प्राध्यापक दीपक माळी, अर्जुन भिल, दीपक अहिरे, राहुल पाटोळे, अरुण देसले, राहुल सोनवणे यांच्यासह नगरपंचायतीचे इतर पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि मोठ्या संख्येनं नागरिक व महिला उपस्थित होत्या। यावेळी अनेक विविध पक्षातील पदाधिकाऱ्यांनी आपले मनोगत मांडले। त्याचप्रमाणे महिलांनी देखील आपला रोष व्यक्त केला। मुख्य संपादक यादवराव सावंत। नमस्कार, मी सुरू केलेलं आंदोलन 14/8/2026 पासून सुरू केलेलं होतं आणि मी ते आज संबंधित अधिकाऱ्यांनी मला जी काही निवेदन दिलेलं आहे त्याच्यात त्यांनी असं म्हटलेलं आहे चौकशी करून आणखी ती कारवाई करण्यात येईल असं दिल्यामुळे, परंतु मी त्यांना स्पष्ट सांगितलं 15 दिवसात जर काही कारवाई झाली नाही तर मी पुन्हा आंदोलन करेल आणि आमच्याबरोबर सर्व जे लोक हजर होते ते सर्व अन्नत्याग उपोषण करण्यासाठी बसणार आहे। बरोबर, सर्व जनता मला सांगा उपोषण मागे घ्या, परंतु मी हे उपोषण हे जरी घेतलं हे तुर्त स्थगित राहील। 15 दिवसात जर कारवाई झाली नाही सर्वजण तुम्ही माझ्या बरोबर बसणार ना उपोषणाला? सर्वजण बसणार 15 दिवसानंतर? सर्वजणांचे आम्ही सुद्धा रात दिन आठच राहतो। आमना जेवण आठे भाकरी बांधलाय तू आम्ही पण आते मालूम पण आते काय करशाल मग ते बटसूत बटाला लावते ते बटसूत काय मागणं आहेत कसं काय मागतात जेव ते मागाई ना मग पाणी कांदी बट घरे दारे आता आम्ही पावत्या पाड्यात ते पाड आणि 15 दिन मग पोऱ्या तपास करा म्हणा ते म्हणे परत घे तुम्ही घर लगून उन्हात नाही भिडणार नाही कसं काय आम परत घे आणि दुसरं असं कसं घरे बांधाय घ्या पट हा म्हणजे गरीब गोड द्या मानी त्या जाऊ पुढारी त्याची मागे फिरतात त्याचा पटापट कामे करतात। सन्माननीय पंचायत समिती सदस्य सुभाष माळी हे 5-6 दिवसापासून शिंदखेडा नगर पंचायतच्या गेटावर आमरण उपोषण सुरू झालेलं आहे। त्यांच्या जे आमरण उपोषणाला जे मागण्या आहेत ठेकेदारावर गुन्हे दाखल झाला पाहिजे, जे कामं थांबलेली आहेत ते झाली पाहिजे म्हणून सुभाष साहेबांनी आता 5वा-6वा दिवस आहे, परंतु शिंदखेडा नगर पंचायतचे सन्माननीय मुख्य अधिकारी साहेब असेल, नगरपंचायत प्रशासन असेल हे दुर्लक्ष करत आहे। आज मी भिल समाज विकास मंचाच्या वतीने आणि काँग्रेस पक्षाच्या वतीने सन्माननीय सुभाष साहेबांच्या या आमरण उपोषणाला पाठिंबा आहे। त्यांनी तात्काळ सुभाष साहेबांच्या मागण्या मान्य केल्या नाही आणि ठेकेदारावर गुन्हा दाखल झाला नाही तर उद्यापासून भिल समाज विकास मंच तीव्र आंदोलन छेडेल। शिंदखेडा शहराच्या विविध विकास कामा संदर्भात सुभाष आबाजी हे उपोषणाला बसलेले आहेत। उपोषणाला बसले आज त्यांचा 4था दिवस आहे, परंतु इथलं माजलेलं प्रशासन आणि इथल्या कुठल्या हुकुमशाहीने चालत असलेले प्रशासन यांनी
आबांना टाळलंपणा केलेला आहे. परंतु हे काही जे काही प्रश्न आहेत हे खूप गंभीर प्रश्न आहेत, जेणेकरून शिंदखेडा शहरातील जेवढेही नागरिक आहेत त्यांनी या उपोषणाला पाठिंबा द्यावा आणि असेच प्रश्न हे आपल्या शहराच्या विविध विकास कामांमध्ये सुद्धा तथाकथित नेते मंडळी हे प्रलंबित करत आहेत. म्हणजे कोणीतरी काम करतंय तर त्याला सुद्धा आळफाटा देण्याचं काम इथले काही तथाकथित लोक करत आहेत. म्हणून आपणास विनंती आहे शिंदखेडा शहराच्या लोकांना की त्यांनी या आंदोलनामध्ये सहभाग घेतला पाहिजे आणि सुभाष आबांना पाठिंबा दिला पाहिजे. कारण 4 दिवसापासून अन्नत्याग केलेला मनुष्य आणि त्यांची काल आम्ही विचारपूस केली डॉक्टरांना, तर डॉक्टरांनी सांगितलं की त्यांची डायबिटीज सुद्धा कम जास्त होत आहे, बीपीचा सुद्धा प्रॉब्लेम त्यांना येतोय. म्हणून हे काही जाणून बुजून आणि ठेकेदारांना आणि अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्याचं का काम आहे? कारण ठेकेदाराने आणि अधिकाऱ्यांनी याच्यामध्ये काहीतरी संगनमत केलेली आहे आणि जर संगनमत केली नसेल तर समोर यावं, समोर येऊन संबंधित अधिकाऱ्यांवर ठेकेदारांवर गुन्हे दाखल करण्यात यावे. आणि वंचित बहुजन आघाडी आणि माझी आई ताई कमलताई रवींद्र पाटोळे ह्या काँग्रेसकडनं नगरसेविका आहेत आणि मी स्वतः वंचित बहुजन आघाडीचा जिल्हा उपाध्यक्ष आहे. आम्ही देखील या आंदोलनाला पाठिंबा देतो आणि अन्यथा जर का हे कामांचे प्रश्न मार्गी लावले नाही तर आम्ही या आबांसोबत उभं राहून मी स्वतः आंदोलन करणार आहे. धन्यवाद. तिथं त्यासनी रस्त्याला गटारी इथल्या घाण आहे तिथं घाण काढलेली नाही, वायरी मोकळ्या पडलेल्या आहेत तिथं. आणि त्यांनी सांगितलं आमचं काम पूर्ण झालंय. ते काम कोणतं पूर्ण झालेलं आहे? त्यांचा ठेकेदार कुठे गेलेला आहे दिल्लीमध्ये, तो अजून 4 दिवस झाले तर आला नाही अजूनपर्यंत. त्याला काय थोडंसं वाटतंय का ठेकेदारला आज सरम काही? आणि आम्ही थोडं काम केलं ते आमच्या ठेकेदाराला त्यांनी लगेच नोटीस पाठवली. कसं काय पाठवली त्यांनी अशी नोटीस? आमचं काम केलेलं आम्हाला नोटीस पाठवली आणि त्यांचं तरी 2 वर्षापासून काम केलेलं आहे तर त्यांची नोटीस नाही आहे. त्यांना 4 नोटिसा पाठवल्या तरी त्यांनी घेतल्या आणि लगेच त्या नोटिसा फाडून टाकल्या आणि त्यामुळे आम्ही ठेकेदाराला गुन्हा दाखल करून. कोणता ठेकेदार आहे? त्यांनी 4 दिवसामध्ये तरी आला नाही तो. हा, आणि सगळं अपूर्ण काम आहे. स्टेशन रस्त्याला अपूर्ण काम आहेत. इकडे बुराई नदी काठाला अपूर्ण रस्ते आहेत. लाईटे बसवले होते, वायरे सगळ्या मोक्या आहेत. आता बाया तरी फिरायला जाते, ते लेकरू घेऊन झालं ते पडून जातात तिथं बाया. केंद्राचं काम केलेलं आहे, केंद्राचं काम सुद्धा अपूर्ण राहिलेलं आहे. ते अजून ते सुद्धा झालेलं नाही त्यांनी काम केलेलं. महात्मा फुलेचं काम केलेलं नाहीये आणि त्यांना वाटत नाही का थोडीशी लाज शरम? 4 दिवसात झालं माणूस बसलेला आहे उपाशी पोटे, तर त्या तरी उपाशी राहणार आहेत का 4 दिवसपर्यंत? त्यांना गुन्हा दाखल करायलाच पाहिजे. नाही तरी केला ना मी बसणार आहे शोधी. आम्ही बाया सगळ्या बाया बसणार आहे उपोषणला. आणि त्या म्हणताय त्यांना मिळालं आणि त्यांनी खाऊन घेतलेलं आहे. ते त्यांच्यासारखं आम्ही खावायला भेटायला नको पाहिजे. त्यांच्या 8 महिन्यामध्ये एवढं त्या प्रकरण त्यांनी एवढं केलेलं आहे. मी ते नगरसेविका आहे, मी नगरसेविकाच बोलणार आहे आणि आता पुढे याच्या पुढे जास्तच बोलणार आहे. आणि न्याय नाही मिळणार. 4 दिवस पण बसेल तो माणूस, न्याय नाही मिळणार. फागणे सर काय काम करताय? फागणे सर सांगताय करतायत ना मॅडम. फागणे सर मला नसतं मॅडम म्हणून घर पाडून घेत आहेत. मी 4 दिवसपासून आलेली आहे आणि आज सुद्धा आलेला नाहीये. तेव्हा पण बसे, तेव्हा पण आलेला नाही उपोषण सोडायला आणि आता पण नाही आलेला आहे. हे काय करतायत? नुसतं इथं जेवण करायचे आहेत का? इथं लोकांनी पगार झालेले नाहीये, लोकांचं हे नाहीये, लोकांचं ते नाहीये. ते कुठे गेलेलं आहे? काय काम करताय ते? त्यांचे तरी बहुमत झालेले आहे. ते त्यांचंच राज्य चालतंय का इथं? आणि यांना इकत घेऊन त्यांना बरखास्त करून त्यांना हे करून त्यांना ते करू, हे काय त्यांचंच आहे का सगळं? बरोबर.